केवळ पवित्र आत्म्या तुझ्या मदतीनेच होऊ शकते. आणि आम्ही विश्वास करतो की ते प्रेम तू आमच्यात ओतलेलं आहेस, म्हणून तुला आम्ही धन्यवाद देतो. आणि हे पिता, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. तर आपण जाऊ गलतीकारास 5:6 मध्ये. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुनता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही. म्हणजे मी कितीही चांगलं काम करतो, प्रभू सांगतो त्याच्यामध्ये काही सामर्थ्य नाहीये. म्हणजे मी सर्व काही करतो, माझ्यामध्ये पाहिजे तेवढा विश्वास आहे, पाहिजे तेवढं मी अन्य भाषा बोलतो, पाहिजे तेवढं मी चमत्कार करतो, तेवढं मी करू शकतो. पण जर प्रभू सांगतो की जर आमच्यामध्ये प्रेम नाही आहे, तर ते फक्त नुसतं बिना तारेची वायर आहे. आणि जर बिना तारेची वायर आहे, तर तुम्ही किती वेळाही प्रयत्न करा, कुठेही लावा तिला, काही होणार का? नाही होणार. आणि अनेक लोकांची तार का शॉर्ट सर्किट होते माहिती आहे? कारण विनाकारण मनुष्य ना सगळ्यांचा हिशोब ठेवतो. विनाकारण. म्हणजे काहीच कारण नसते. म्हणजे असं झालं, तसं झालं. आणि काय वेळेला तर असं होते, की एक माणूस असतो, तिचं बॅकग्राऊंड काय आहे? हिचा बॅकग्राऊंड काय आहे? हिचं कसं आहे? तिचं कसं आहे? तिचं कसं आहे? त्याचं कसं आहे? सगळ्यांचा डेटा तो ह्या हाताने जेवतो, तो ह्या हाताने जेवतो, हा कांजी खातो, हा भात खातो, तो डाळ खातो, तो चिकन खातो. बरोबर आहे का नाही? आणि हे सगळ्या गोष्टी अशा असतात की माणसाच्या जीवनात, आता तुम्ही जीवन जगत आहात, तर तुम्हाला अनेक माणसं भेटतात, आपल्याला पण भेटतात ना. आणि अनेक माणसं कधी ना कधी, काही ना काही, कुठे ना कुठे ती चुकतात. असं नाही की चुकत नाही. प्रत्येक माणूस काही ना काही चुकतो. उदाहरण, आता लवीना आणि संध्या समजा रिक्षाने जात आहे, बरोबर? आणि अचानक लवीना संध्या बसलेत आणि तेवढ्यात आली रिन्सी आणि रिप्सना. आणि अचानक लवीनाने संध्याला बोललं, तू उतर जरा, मी यांना घेऊन जाते, तू थोडी चालत ये, मी परत येते. काय होणार? ते झालं. म्हणजे त्याच्याबद्दल राग तर आला, पण महत्वाचं काय की तिने ते ठेवला का, त्याला रजिस्टर स्वतःच्या हृदयात करून ठेवलं का सोडून दिला? आणि रजिस्टर केला तर भले दोघं बरोबर आहेत, भले दोघं बरोबर आहेत, पण कदाचित आतमध्ये कुठे ना कुठे थोडीशी तार जळालेली आहे. बरोबर आहे? आणि जेव्हा तार जळाली आहे, तर तुम्ही कितीही बटन दाबा, टिक टोक टिक टोक टिक टोक, काय होणार? काहीच नाही होणार. आणि इथे लिहिलंय की विश्वास जो आहे तो केवळ कशाच्या द्वारे काम करतो? प्रीतीच्या द्वारे. म्हणजे आमच्याकडे जेव्हा वचन आहे, तेव्हा आम्हाला एक गोष्ट कळायला पाहिजे की सर्वात पहिलं जोपर्यंत आम्ही परमेश्वर आमच्यावर किती प्रेम करतो हे जाणत नाही, तोपर्यंत विश्वास कामच नाही करत. बरोबर आहे का नाही? उदाहरण, आता समजा गोरुवंटी आहे, गोरुवंटीचा पोरगा आहे, आणि एक दिवस पोरग्याला पाहिजे 50,000 रुपये. आणि पोरगा येतो आणि गोरुवंटीच्या बाजूला विमल आहे.
विमलला सांगतो मला 50,000ची गरज आहे. काय बोलतो? आणि विमलला हा ओळखत नाही मला 50,000ची गरज आहे. आणि विमल बोलते हो ठीक आहे, मी तुला उद्या काय करीन, मी तुला उद्या 50,000 देईन. काय वाटते मुलगा विश्वास ठेवेल का नाही ठेवणार? विश्वास ठेवेल? अजिबात नाही ठेवणार. आता मला सांगा, विमलनी त्या मुलाला शब्द दिला का नाही दिला? विश्वास कसा येतो? विश्वास कसा येतो? शब्दाच्या द्वारे. मग शब्द दिला म्हणजे विश्वास आहे ना त्याच्याकडे आता. अरे शब्द दिला तिने तर त्याच्याकडे विश्वास नाही आला? विश्वास आला ना, कारण शब्द दिला. विमलने काय दिला त्याला, म्हणजे काय आला त्याच्याकडे? तरी सांगा तो विश्वास ठेवू शकतो का? विश्वास आला पण विश्वास ठेवू शकतो का? ठेवू शकतो? नाही. आता दुसरं उदाहरण घेऊ. जर समजा गोरू आंटीचा पोरगा गोरी आंटीकडे जातो आणि बोलतो मला उद्या 50,000 पाहिजे. काय पाहिजे? आणि त्याची मम्मी बोलते ठीक आहे, मी तुला उद्या देते, मी तुला उद्या देते. आता मुलगा विश्वास ठेवेल का नाही ठेवणार? हा, पण तिने पण शब्द दिला तोच, तिने पण शब्द दिला तोच. मग काय याच्यावर विश्वास ठेवते, त्याच्यावर नाही ठेवू शकत? हा, कारण मुलाने आईला प्रेमाच्या द्वारे पहिलं ओळखलं आणि ओळखून 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 आता जेव्हा आई शब्द देते तेव्हा तो लगेच विश्वास ठेवतो. पण जर त्याचं आणि आईमध्ये प्रेमाचं नातं नाहीये किंवा आईचं प्रेम त्यांनी ओळखलेलं नाहीये, तर जरी तिने शब्द दिला तरी त्याला विश्वास ठेवणं अवघड आहे आणि तो विश्वास कधीही काम करू शकत नाहीये. बरोबर आहे ना? मग इथे सुद्धा प्रभू तेच सांगतो की विश्वास जो आहे तो कशाच्या द्वारे काम करतो? म्हणजे तुमच्याकडे देवाचा शब्द आहे, तुमच्याकडे देवाचा शब्द आहे, पण जर तुम्ही देवानी तुमच्यावर जे प्रेम केलं त्याच्यात मुळावलेले रुतलेले नाही आहेत, तर हा काम करू शकत. समजतंय का नाही समजतंय? जर तुम्ही देवाचा शब्द तुमच्याकडे आहे पण देवानी केलेलं प्रेमाची जाणीव तुम्हाला जर नाहीये आणि ते त्याच्यामध्ये तुम्ही रुतले गेलेले नाही आहे, तर जो शब्द तुमच्याकडे आहे त्याच्यामधलं सामर्थ्यच गायब आहे. म्हणजे देवाचा शब्द आहे पण त्याचं प्रेम, जसं मी बोललो ना, विमलने शब्द दिला पण तो शब्द त्याच्यासाठी काहीच फायद्याचा नाही. आणि तो विश्वास ठेवू शकतो का? विश्वास ठेवायला त्याला भरपूर भरपूर कठीण जाईल. आणि जेव्हा तो विश्वास ठेवायला कठीण जाईल तर आता तो काम करू शकतो का शब्द त्याच्यासाठी? कधीच नाही. बरोबर आहे का नाही? पण गुरु आंटी त्याची आई त्याला बोलते तर विश्वास ठेवणं का सोपं आहे त्याला? कारण तो त्याच्या आईला पहिल्यापासून ओळखतो, त्याची आई किती प्रेम करते ते त्याला माहिती आहे. आणि म्हणजे तो शब्द तो आता फक्त शब्द म्हणून स्वीकारत नाही, तर त्या शब्दामध्ये तो विश्वास पण स्वीकारतो आणि त्याच्याच बरोबर प्रेम पण तो स्वीकारतो. आणि त्याला माहित आहे की माझी आई माझ्यावर भरपूर प्रेम करते म्हणून तिने हा मला शब्द दिला आणि ती कधी माझ्याशी खोटं बोलू शकत नाहीये. बरोबर आहे का नाही? आता उदाहरण, राजेश भाऊ तुमच्या मुलीला कधी गाडीवरनं घेऊन गेले तुम्ही? गेले का नाही गेले? आता समजा तुमची मुलगी भाईंदरला उभी आहे आणि तिला तुम्ही बोलता की बाबा 20 मिनिटं पे मी येतो. पण बघायला गेलं तर तुम्ही अनेक वेळा ती मुलगी फसली आहे, पण जेव्हा पण फसली आहे त्यावेळेला तुम्हाला फोन केला आणि तुम्ही लगेच गाडी घेऊन गेले. आणि तिला माहिती हा माझा डॅडी आहे, जेव्हा पण मी ह्याला बोलते 2 वाजो, रात्रीचे 3 वाजो, 4 वाजो, हा माझ्यावर प्रेम करतो आणि म्हणून लगेच, म्हणजे डॅडी पहिला हे नाही बोलत की बाबू मी तुझ्यावर प्रेम करतो असं बोलतो.
डॅडी असं बोलतो मी प्रेम करतो, पण डॅडी काय बोलतो? मी येतो. म्हणजे तो डॅडी त्या मुलीला काय देतो? शब्द देतो. आणि आम्हाला असं माहिती आहे की शब्द ऐकल्याने काय येतो? शब्द ऐकल्याने काय येतो? विश्वास. पण विश्वास तर येतो, पण त्याच्या जोडीला पहिलीच तार जी जुळलेली आहे ना आतली, ती प्रेमाची असते. आणि ती प्रेमाची तार कधी जुळते? तिच्या रोजच्या अनुभवातून, तिच्या डॅडीच्या ओळखीद्वारे आता काय जुळलेली आहे? प्रेमाची तार. मग जेव्हा डॅडी बोलतो हा बाबा मी येतो, तर आता मुलगी चिंता करत उभी राहील का बिंदास उभी राहील? बिंदास उभी राहील. कारण तिला माहिती आहे मी जेव्हा जेव्हा डॅडीला फोन केलाय, डॅडी माझ्यावर प्रेम करतो आणि तो नेहमी येतोच येतो. बरोबर आहे का नाही? पण समजा एक दिवस असं झालं की मुलीने सावियोला फोन केला, सावियो गाडी घेऊन ये. आणि सावियो बोलला हो मी येतो. काय वाटते आता? चिंता होणार का नाही होणार? का होणार? कारण सावियोला ओळखत, सावियो कोण आहे माहिती, सावियो मध्ये प्रेम आहे माहिती, पण त्याच्या वडिलांमध्ये वडिलांचं बापाचं प्रेम आहे आणि तो तर नक्की येणार. म्हणजे सावियोनी पण शब्द दिला, वडिलांनी पण दिला, पण का वडिलांच्या शब्दात जास्त विश्वास ठेवण्यासाठी जागा आहे? कारण तो फक्त शब्द नाही, त्या शब्दाच्या आतमध्ये प्रेमाची तार पण. बरोबर आहे का नाही? जसं उदाहरण तुम्ही बघा, तुम्ही कधी गाजरचा ज्यूस पिलाय? गाजरचा? चुकीचा प्रश्न आहे. हा हा बरोबर. जे रस करायचंय त्याचं लोणचं, न जे लोणचं करायचंय त्याचा रस. गाजराचा ज्यूस नाही पिला कधी? हा अच्छा अच्छा ठीक आहे चालेल. चला, उसाचा रस पिलाय? हा किती लोकांनी पिलाय? मला सांगा, उसाचा रस जेव्हा येतो ग्लासात तेव्हा त्याच्यामध्ये चोथा असतो? हा नसतो. उसाचा ग्लास जेव्हा येतो तेव्हा त्याच्या ग्लासामध्ये गाळला तरी चोथा असतो का? नसतो. अरे चोथा असतो, पण तो चोथा तुम्हाला दिसत नाही. पण जर तुम्ही एकदम बारीक कपड्यात जर गाळला ना, तुम्हाला समजेल पावडर पावडर. बरोबर आहे का नाही? आता तुम्ही चाय पिता ना, त्याच्यात पण तुम्हाला काही दिसते, पण एकदम बारीक कपड्यात गाळा, तुम्हाला माहित पडेल अरे याच्यात अजून पण चाय पावडर आहे. समजते का नाही? पण तो उसाचा रस जेव्हा आम्ही ऊस घालतो तेव्हा रस येतो, पण त्या काही नाही, ग्लास लावायचे, ग्लास लावायचे, त्यांना पण थोडं द्या. कारण ते पण तुमच्या हाताकडेच बघत आहे का नाराज होतील. आणि ह्याच्यामध्ये हात हिजा आहे. ही बारकी मुलगी आहे ना, तेच काही ना काय मध्ये मध्ये घेऊन येते बघ कुठून कुठून. पंखा पण आणलाय. तर जेव्हा तो रस निघतो तेव्हा त्याच्यात आम्हाला वाटते की फक्त तो रस आहे. बरोबर? म्हणजे फक्त त्याच्यामध्ये विश्वास आहे. बरोबर? पण ऍक्च्युली बघायला गेलं त्याच्या आतमध्ये ना बारीक बारीक असे कण असतात, जे असतात प्रेमाचे, जे असतात. उदाहरण, ऊस म्हणजे आहे देवाचा शब्द. आणि देवाचा शब्द जेव्हा मशीन मध्ये घातला जातो तेव्हा जेव्हा आम्ही मनन करतो त्याच्यामधनं दोन गोष्टी बाहेर येतात. काय माहितीये तुम्हाला? एक येतो विश्वास आणि दुसरं येतं प्रेम. पण हे प्रेम अनेक वेळा असं होतं, माणूस त्या विश्वासावर लक्ष ठेवतो, पण जे प्रेम त्याच्या आतून आलेलं असतं ना, ते बारीक बारीक कण आहे, त्यामुळे कदाचित त्याला ते दिसत नाही. उदाहरण देतो. आता या बहिणीने साक्ष दिली ना की माझ्या मुलाला जॉब भेटला. विश्वास आला आला, पण ऍक्च्युली जेव्हा तो खोलवर बारीक कपड्याने जेव्हा ते बघेल ना की माझ्या मुलाला जॉब, तेव्हा जाणवतं की परमेश्वर माझ्या मुलावर एवढं प्रेम करतो की त्याला त्यांनी जॉब
मिळवून दिला. किती वेळा जर आम्ही साक्ष देतो ना, कर्जातून मुक्त झालो, आजारातून बरे झालो, कोणाची पोत हरवलेली भेटली, बांगड्या भेटल्या, मासे भेटले, हे भेटले. पण किती लोकांची साक्ष ही येते की माझ्यावर परमेश्वराने एवढं प्रेम केलं की मी ते आता अनुभवलं आणि मला समजलं, म्हणून त्या प्रेमाखातर त्यांनी मला जॉब दिला. किती वेळा असं जाणवतं की ते प्रेम केलं म्हणून मला प्रेमाखातर अन्य भाषा दिली. त्याच्यावर लक्ष नाही, कारण ते किती आहे, कसं आहे, एकदम सूक्ष्म आहे. ते केव्हा कळते, ज्याला जाणीव आहे त्यालाच ते समजते की अरे या शब्दामध्ये फक्त विश्वास नाही आहे, तर या शब्दामध्ये प्रेम पण आहे. पण ज्या वेळेला तो शब्द मी घेतो आणि फक्त विश्वास घेतो पण प्रेम सोडतो, विश्वास घेतो आणि प्रेम, तर मला विश्वास आहे पण तरी पण माझ्यामध्ये भीती असणार, तरी पण माझ्यामध्ये भीती असणार की मी करू का नको करू, करू का नको करू. एक दिवस असं झालं, मला ना नाश्त्याला पैसे पाहिजे होते त्यावेळेला, जेव्हा माझ्याकडे भरपूर कंडिशन खराब होती आणि नाश्त्याला पैसे पाहिजे होते. म्हणून मी सारखं बोलत होतो की नाही, माझ्या परमेश्वर बापानी माझ्या सर्व गरजा पुरवल्या आहेत, पुरवल्या आहेत, पुरवल्या आहेत, पुरवल्या आहेत. पैसे नव्हते, असं बडीशेप खायला पण नव्हते. बरोबर आहे का नाही? खरं ते सांगतो, नाही तर एक एक तुकडा तरी खाल्ला असता. नव्हते तेव्हा. आणि जेव्हा पैसे नव्हते त्यावेळेला मी वचन बोलत होतो आणि एक मॅडम आली आणि तिने मला एक चीज सँडविच आणून दिला. बरोबर, मी तो चीज सँडविच खाल्ला आणि नंतर बोललो, सगळ्यांना सांगू लागलो की माझी एक मोठी साक्ष आहे, मला जेव्हा भूक लागलेली मला सँडविच विश्वासाने वचन बोलून भेटला, मला वचन बोलून सँडविच संपलं. बरोबर आहे. पण मला प्रभूंनी तेव्हा एक गोष्ट सांगितली की ऍक्च्युअली तुला जो सँडविच भेटला तो विश्वासाने नाही भेटला, तर विश्वास तुझ्याकडे होता पण तू देवावर भरोसा का ठेवला, कारण त्या शब्दाच्या द्वारे परमेश्वर बापानी पहिलं तुला भरपूर वेळा सांभाळलंय, म्हणून ते प्रेम तू अनुभवलं, म्हणजे त्या शब्दाद्वारे विश्वास पण तू अनुभवला आणि त्या शब्दाद्वारे प्रेम पण अनुभवलं, म्हणून तुला ते भेटलं. पण मी काय सांगायचो, सँडविच भेटला. बरोबर आहे का नाही? आता पण इथे अनेक लोक बोलतात मी वचन बोलली आणि मी बरी झाली, पण ऍक्च्युली त्या वचनात जर तुम्ही बघितलं की धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी, किती वेळा माणूस विचार करतो की येशूने माझ्यावर एवढं प्रेम केलं की त्याने फटके खाल्ले. ते करत नाही. येशूने माझ्यावर एवढं प्रेम केलं की त्यांनी फटके खाल्ले आणि त्यांनी माझे आजार पण घेतले. हे काय आहेत माहितीये, हे त्याच्यामध्ये असलेले सूक्ष्म कण आहेत जे भरपूर कमी लोकांना जाणवतात. बरोबर आहे का नाही? जेव्हा एक माणूस बोलतो की मी धनवान आहे, धनवान आहे, धनवान आहे, पण तो कधीच बघत नाही की येशू माझ्यासाठी गरीब झाला, म्हणजे देव स्वतः या पृथ्वीवर आला आणि तो स्वतः राजांचा राजा असून, स्वर्गाचा प्रभू असून स्वतःला एकदम खालती केलं आणि त्यांनी आमची गरिबी स्वतःवर घेतली. कशासाठी? केवळ प्रेमासाठी. बरोबर आहे का नाही? मग अनेक वेळा मी विश्वास तर घेतो, पण विश्वास सांगतो फक्त मला तू घेतलं ना तुझं काम नाही होणार, कारण मेन सामर्थ्य कुठे आहे माहितीये तुम्हाला? माहितीये उसाचा रस जेव्हा तुम्ही पिता ना, त्याच्यात मेन शक्ती कशात असते माहितीये? चणे खाल्लेत का किती लोकांनी? चणे बाय चणे खातात ना? काय शेंडे? चणे ठीक आहे, शेंडे बिंडे नको, चणे ठीक आहे. ते कुठलेही चणे घ्या, पण महत्वाचं आहे सर्वांच्या चण्याच्या वरती साल असते, असते का नाही? पांढरं असो, तांबडं असो, पिवळं असो, काळं असो, हिरवं असो, पण ते किती लोक चण्याची साल काढून चणे खातात? हा, कधी कधी सालासकट खाता, कधी
असेच खाता. पण तुम्हाला माहितीये सर्वात जास्त शक्ती कशात असते? त्याच्या सालात असते. बरोबर आहे का नाही? मग तसंच जेव्हा ऊसाचा रस काढला जातो ना, तेव्हा सर्वात जास्त शक्ती जे बारीक कण तुम्हाला जाणवत नाहीत, पण त्या बारीक कणातच जास्त शक्ती आहे. पण ते जर कण बाजूला काढले तर तो ज्यूस फक्त पाणी आहे. ते जर कण बाजूला काढले तर तो ज्यूस फक्त पाणी आहे. तसंच एखादा शब्द त्याच्यामधनं प्रेम बाजूला काढलं, प्रेमाची जाणीव परमेश्वराच्या बाजूला काढली, तर तो विश्वास आहे पण तरी तो काम नाही करणार. तो विश्वास आहे तरी पण तो, म्हणजे तुमच्याकडे परमेश्वर बापाचा शब्द आहे पण तरी सुद्धा तो काम नाही करणार. समजताय का नाही समजतंय? अनेक लोक साक्षी देतात, सांगतात आम्हाला भरपूर मासली भेटली, हे भेटली. अरे पण ती का भेटली? त्याचं कारण काय आहे? कारण एकच आहे, का तुम्ही त्या शब्दावर म्हणजे देवाच्या प्रेमावर विश्वास ठेवला, की धन्यवाद येशू, मी विश्वास ठेवते तुझ्या प्रेमावर, की तू माझे सर्व आजार क्रुसावर, मी विश्वास ठेवते तुझ्या प्रेमावर, तुझ्या दयेवर, की तू माझे सर्व आजार क्रुसावर. प्रेमाशिवाय तुम्ही विश्वास ठेवूच नाही शकत. प्रेमाशिवाय कोणीही विश्वास, आणि जरी तो ठेवला पण जर प्रेम नाही तर तो विश्वास कामाचा नाहीये. आणि जिथे प्रेम नाही तिथे विश्वास ठेवायला भरपूर अवघड आहे. एक उदाहरण देऊ तुम्हाला. माहितीये एक बाप असतो आणि तो बाप आपल्या मुलीला असं हवेत उडवतो. उडवतो का नाही उडवत? आणि मग जेव्हा उडवतो तेव्हा ती मुलगी जाम रडते. हा, कोणती मुलाला उडवा बघा काय होतं. जेव्हा लहान मुलाला उडवतो बाप, तेव्हा काय करतो तो मुलगा? हसतो का रडतो? हा, का हसतो? हा, अरे तुला उडवलं पडला तर मग तो मुलगा रडत का नाही, हसतो का? कारण त्या मुलाला माहिती आहे का माझा बाप किती काय झालं ना तरी तो मला पकडणार आहे. मला माझा बाप किती काय झालं तरी मला पकडणार आहे. आणि जेव्हा त्या मुलाला बोलतो बाबू मी तुला आता उडवतो, तो आनंदाने तयार होतो. हा उडव. का बोलतो उडव? कारण त्याला माहिती आहे का माझा बाप माझ्यावर प्रेम करतो आणि त्याला माहिती आहे की मी आता फक्त या प्रेमामध्ये आनंद करणार आहे. मग मनुष्याला एका वचन दिलं जातं की तुला प्रभूला बसलेल्या माराने तू बरा झालाय, तेव्हा तू का घाबरतो? का घाबरतो? वचन भेटल्यावर पण एक आजारी माणूस घाबरतो का नाही? चिंतित होतो का नाही? की हे तर मला दिलंय पण नक्की ह्यानी होईल का? कारण तो शब्द म्हणजे विश्वास आहे. देवाचा शब्द काय आहे? विश्वास आहे ना, विश्वासाचा शब्द आहे. मग विश्वासाचा शब्द असल्याने म्हणजे जो विजयाचा शब्द तुमच्याकडे आहे, तरी माणूस का दचकतो किंवा घाबरतो, कन्फ्यूज होतो का? तर असं होतं कारण प्रेमाचा अनुभव नाही. समजतंय का नाही? आता मला परमेश्वराचा शब्द भेटला ना, मला त्याच्यावर विश्वास ठेवणं, लगेच मी विश्वास ठेवतो. का असं होते? का दुसऱ्या व्यक्तीला कठीण जाते? हा, कारण त्यांनी सर्व काही केलं, ज्ञान मिळवलं, पण पित्याचं प्रेम चकलंच नाही. पण बायबल सांगते विश्वास जो आहे ना, तुम्ही शब्द घेतला आणि विश्वास आला, पण त्याच्याबरोबर तुम्हाला याचं प्रेम, परमेश्वर बापाचं प्रेम चाकलं पाहिजे, नाही तर तो कामच नाही करत. किती काही करा. कारण जेव्हा तुम्ही हे नाही चाकत ना, तेव्हा काय होतं माहितीये तुम्हाला? किती लोकांना वचन भेटल्यावर पण भीती वाटते बोलायला, बोलता बोलता होईल का नाही, होईल का नाही. कधी असं झालंय? वचन भेटलं तरी भीती वाटते का होईल का नाही, होईल का नाही. झालंय? व्हायचं का नाही? का होते तसं? पिताच नाही माहिती तर प्रेम, पिताच माहिती नाही तर प्रेम कुठून माहित पडणार? पण आता तुम्हाला एक शब्द दिला का तुम्ही काय बोलतात? हा बाबा मी ऐकायला
एक बहीण मला फोन करते सारखी आणि बोलते मला केसांसाठी वचन पाहिजे, पण त्या बहिणीचा नंबर नंतर भेटतच नाही. माझ्या मोबाईल मध्ये केवढे सारे हे आहेत ना, फोन येतात, मेसेज येतात, कोणाकोणाला काय पाठवतो माझंच मला लक्षात नसतं. कधी कधी ज्याला बरं व्हायचं आहे त्याला मी मुलासाठी पण वचन पाठवून देतो. हे पण बोल, कारण माहिती नाही कोणाला काय पाहिजे. माझ्याकडे काय सगळ्यांचे नंबर सेव्ह आहे का? मग मी बघून बघून सगळ्यांना जाऊ दे. एक दिवस एक भावानी फोन केला आणि त्याचा आवाज थोडा मुलीसारखा होता आणि मी त्याच्याशी बोललो वगैरे आणि नंतर थोड्या वेळाने मी त्याला बोललो की दादा मी तुम्हाला वचन पाठवतो. त्याला आरोग्यासाठी वचन पाहिजे होतं. आणि संध्याकाळी त्याच्यानंतर एका बाईनी फोन केला आणि ती बोलते मला मुलासाठी प्रभूचा शब्द पाहिजे, मुलबाळासाठी. आणि फोन झाला. त्याच्यानंतर संध्याकाळी मी मी बोललो पाठवतो, पण विसरलो. संध्याकाळी फोन आला, त्या माणसाने फोन केला, तुम्ही अजून वचन नाही पाठवलं. मी बोललो हा हिला तर आता मुलाबाळांसाठी, कारण त्याचा आवाज मुलीसारखा होता. तर मी त्याला मुलीचं वचन पाठवलं. तो मला फोन करतो, अरे ब्रदर हे काय आहे? मी बोललो अरे तुम्हीच बोलले ना की तुम्हाला मूळ बाळाचं. नाही नाही नाही, मला बरं होण्यासाठी. मी बोललो ओके सॉरी सॉरी सॉरी, मिस्टेक झाली. मी बोललो मिस्टेक झाली, पण तुम्ही बोललं तरी काय प्रॉब्लेम? मिस्टेक झाली, बरोबर आहे का ना? मग तसंच जेव्हा एक माणूस आहे ना ह्याच्यामध्ये असतो ना, तेव्हा विश्वासामध्ये कधी त्याची मिस्टेक नाही होणार. विश्वासामध्ये तो एकदम स्थिर राहणार, कारण त्याला माहिती आहे. आणि तो विश्वास का मजबूत आहे माहिती आहे? कारण त्यांनी देवाच्या प्रेमाला एकदम मजबूत खोलपणे ओळखलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे परमेश्वराने तुम्हाला का पाचारण केलंय? चमत्कार करायला. मग कशाला? रडायला? इफिसिकरास अध्याय 3:17 काढू आपण. वाचा. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी. काय करावी? कोणी? ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे. मग आता ख्रिस्ताने वस्ती केली का नाही केली? केली. कशासाठी? यासाठी की तुम्ही प्रीतीत मुलावलेले व पाया घातलेले. कशामध्ये? कोणती प्रीती? इथे माणसाचं प्रेम नाही लिहिलंय हा. इथे कोणाचं प्रेम आहे? कारण लक्षात ठेवा, जोपर्यंत एक मनुष्य देवाच्या प्रेमाला ओळखत नाही तोपर्यंत तो कधी माणसांवर सुद्धा प्रेम करू शकत नाही. जोपर्यंत आता जर तुम्ही किती प्रयत्न केला ना, जर तुम्ही देवाच्या प्रेमाला ओळखत नाही आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला माणसांवर प्रेम करायचा, तुम्ही गॅरंटी फेलच होणार. आणि भरपूर अवघड आहे. पण ज्या वेळेला मी परमेश्वराचं प्रेम ओळखतो त्यावेळेला माणसांवर प्रेम करायला मला एकदम सोपं आहे. आणि ह्यासाठी की कशासाठी आम्हाला? कशासाठी? यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून. कशात मुळावलेले? मग आमची मुळं कशात पाहिजे? कर्जमुक्ती, चमत्कार, समृद्धी, बरोबर का नाही? आरोग्य. मी इथे अशासाठी येते कारण मी इथूनच बरी झाली. होऊ शकते ना? पण प्रभू सांगतो अशासाठी नाही यायचे. तुझा पाया, तुझं मूळ कशात पाहिजे माहिती आहे? चमत्कारात नाही. परमेश्वराने जे तुझ्यावर प्रेम केलंय त्याच्यामध्ये तुझी मुळं पाहिजे. परमेश्वराने जे प्रेम केलंय त्याच्यावर तुझा पाया पाहिजे.
मग मला सांगा, जे हे मूळ कुठे असते? पाया आणि मूळ. हा, लक्षात ठेवा. माझ्या जीवनातील चमत्कार तुम्ही पाहू शकता, मग ते वर आहेत का जमिनीच्या खालती आहेत? कसे काय पाहू शकता? तू जमिनीच्या खालती पाहते, म्हणून बोललो बडीशेप नको खाऊ. चमत्कार तर पाहत आहे, ते कुठे दिसत आहे? पण ऍक्च्युली मूळ कुठे असते? हा, पाया कुठे असतो? खाली. मग जेव्हा तुमचा पाया, तुम्हाला सर्व काही चमत्कार दिसत, याचा अर्थ असा नाही आहे की ते होतात आहे किंवा काही वेगळं आहे. महत्वाचं असं हे आहे की तो पाया जो आहे तो एकदम काय झालेला आहे? मजबूत आहे. आणि पाया कशावर उभारला जातो? मूळ कशात रुतलेलं पाहिजे? प्रेमात. मग जर प्रेमामध्ये परमेश्वराच्या रुतलेलं आहे, तर बाकी सर्व फळ कशी येणार? प्रेमाच असणार. जर पाया प्रेमाचा आहे, तर बाकी सगळं काय असणार? प्रेमाच असणार. आणि जर पाया प्रेमाचा असेल, तर विश्वास तर एकदम आरामात काम करतो. त्याला बोलायची गरज नाहीये. मी बोललो ना, जर गोरुवंटीचा पोरगा बोलला 50,000 दे, आणि गोरुवंटी बोलली हा मी देते, पोरगा लगेच काय करणार? चिंता करणार, विश्वास करणार, लगेच करणार. कारण का? पाया कुठे रचलेला आहे? शब्दांमध्ये, दोघांमध्ये शब्द आहेत. जसं माझ्या आणि परमेश्वरामध्ये शब्द आहेत, म्हणजे विश्वास आहे. पण जे आतून नातं हृदयाने जुळलेलं आहे ते प्रेमाचं आहे. आणि जेव्हा प्रेमाचं नातं आहे, तेव्हा विश्वासाला काम करणं तर एकदम एकदम सिंपल आहे. बरोबर आहे का नाही? वाच, परत वाच. ख्रिस्ताने ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तुम्ही काय असा? प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून, पुढे तिची रुंदी कोणाची रुंदी? हा, का राजेश भाऊची? कशाची रुंदी राजेश भाऊ? प्रीतीची रुंदी, लांबी लांबी, उंची उंची. व खोली किती? सांगा, कोण सांगेल किती आहे प्रीतीची लांबी रुंदी? कोणी मोजली आहे? हा, आता आता राजेश भाऊला समजा मी एक छोटासा बॉक्स देतो, बॉक्स एवढूसा, बरोबर आहे का नाही? किंवा एक मोहरीचा दाना, राई असते ना, राई, त्या राईचा दाना राजेश भाऊच्या मी हातात देतो, आणि राजेश भाऊला बोलतो किती आहे? काय बोलणार राजेश भाऊ? एक आहे. पण राजेश भाऊला बोललो हे जरा मोजा किती आहे. आता राजेश भाऊ काय करणार? कसा काय मोजून, काय कशामध्ये लिहून देणार? कशा प्रकारे लिहून देणार? याची रुंदी एवढी आहे, याची लांबी एवढी आहे, याची खोली एवढी आहे, आणि याची उंची का राईच्या दाण्याची नाही दिली, ह्याची दिली? का राईच्या दाण्याची का नाही दिली, ह्याची का दिली? अरे बोला. कारण राईचा दाना एकदम छोटा आहे. पण जेव्हा परमेश्वर सांगतो याची रुंदी लांबी पाहिजे माहिती तुम्हाला कशाची? परमेश्वराच्या प्रेमाची. याचा अर्थ हे जे प्रेम आहे हे छोटस, हे भरपूर भरपूर मोठं आहे की मला ते मोजायला सांगतो परमेश्वर. आणि लक्षात ठेवा, त्याच्या प्रत्येक शब्दाद्वारे मी त्याचं प्रेम काय करते? मोजते. आणि जितकं मी जास्त प्रेम मोजते, तितकाच माझा पाया अजून 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 काय होतो? मजबूत होतो. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही वचन बोलता, वचन घेता, विश्वास येतो, तुमच्या जीवनात चमत्कार पण होतो. पण ह्याच्याद्वारे तुमचं हृदय बदलू नाही शकत. जर राग आहे तो तर राग तसाच राहणार.
तुमच्या कितीतरी साक्षी असू शकतात, पण जीवन तसंच राहू शकतं. पण जेव्हा एक माणूस आहे त्याच्या जीवनामध्ये साक्ष नाहीच आहे. उदाहरण देतो. मी जेव्हा प्रभूकडे आलो, तेव्हा माझ्या जीवनात साक्षच नव्हती. साक्ष नव्हती. मी बघायचो की स्टेजवरनं स्टीवन ह्याचा कान बरा झालाय, राजेश ह्याचा पाय बरा झालाय, कोणीतरी आहे मनोज. मनोज कोण? मनोज मनोज संतोष मरिया बरे झालेले आहेत. आणि मी असा बघायचो की येशू असं कसं काय? माझं नावच नाही घेत हा. सगळ्यांचं नाव घेतो पण माझं नाव घेत नाही. आणि सगळे नंतर बघायचे ना, सगळे जाऊन साक्षीला उभं राहायचे. आणि मी त्यांची ऐकायचो. मी बोललो ह्यांचं काम होते, माझं असंच कसं काय अटकलंय? बरोबर आहे का नाही? पण काय माहिती जेव्हा ते लोकांची साक्ष दिली ते परत आले का नाही ते माहिती नाही. पण मी दर महिन्याला तिथे जाऊन बसायचो. कारण मला साक्षीशी लेणं देणं नव्हतं. मी काय शोधत होतो माहितीये तेव्हा? मी ह्यामध्ये पाया, खोली, रुंदी, लांबी हे सगळं मोजायचो. मला कोण पडते, कोण डुलते, कोण हलते मला त्याच्याशी लेणं देणं का सांगा? एक माणूस जेव्हा आरोग्याला शोधतो म्हणजे तो मुळाला शोधतोय का फळाला शोधतोय? बरोबर. शेतकरी पहिलं फळाच्या मागे जातो की मुळाच्या मागे जातो? आणि म्हणून मी प्रभूला भरपूर धन्यवाद दिला. ते पाणी नाही भिजं काय आलं असेल बरोबर. हा आता थोडा वेळ थांबा, लक्ष आहे माझं. तुम्ही पण आहे असा त्यांच्यामध्ये? नाही ना? आहे ना? हा बॅगान हाय, बरोबर आहे. तिघांना माहितीये बॅगान हाय. तर जेव्हा मी तिथे गेलो तर मी काय करायचो, फक्त जाऊन बसायचो. पण जीवन तर माझं तसंच होतं. काही साक्ष नाही, कोणताही चमत्कार नाही, कोणताही फरक पडलेला. पण मी जाऊन फक्त आणि मी जेव्हा जायचो, वचन ऐकायचो, तेव्हा अनेक लोक मला बोलले पण की काय फायदा तू एवढं जाऊन जाऊन तुला काय भेटते का? एवढा शब्द देवाचा ऐकून काय फायदा? लक्षात ठेवा जागा कोणती महत्वाचं नाही. जो शब्द तुम्ही ऐकता तो महत्वाचा आहे. बरोबर? आणि मी तेच तेच ऐकायचो. आणि जेव्हा ऐकायचो चमत्कार तर घडत नव्हता. पण तुम्हाला माहितीये चमत्कार घडत नव्हता, पण काय मजबूत होत होता माहितीये? काय मजबूत होत होता? पाया. काय मजबूत होत होतं? पाया आणि मूळ. आता दोन दीड वर्ष जो प्रेमाचा पाया होता ना, तो माझा काय झाला एकदम मजबूत. बरोबर आहे. पण माझ्याकडे विश्वास माहित नाही. विश्वासाविषयी मला काय शिकलेलो मी, पण प्रेमाचा पाया मजबूत आहे. आता प्रेमाचा पाया मजबूत आहे आणि आता मला विश्वास शिकवला. आता मला विश्वास शिकणं सोपं आहे, विश्वास ठेवणं सोपं आहे का कठीण जाईल? का सोपं आहे? कारण माझ्याकडे पहिला प्लॅस्टिकची तार नव्हती. पहिलं डायरेक्ट लोखंडाची आतमधनं मजबूत केली आणि नंतर त्याच्यावर प्लॅस्टिक चढवलं. म्हणून माझा काय झाला पाया? विश्वास पण काय झाला? पण जेव्हा विश्वास चढवलाय पण प्रेम नाही आहे, परमेश्वराच्या प्रेमाची जाणीव नाही आहे, पाया पोकळ आहे, मुळं बरोबर नाही आहेत, तर त्यावेळेला विश्वास आता काम करेल? नाही करू शकत. म्हणून इथे लिहिलंय प्रभू सांगतो पहिलं काय ओळखा? कशाची रुंदी? बोटीची. माझी बोट 72 फुटाची आहे, माझी बोट 60 फुटाची आहे. तू काय बोलू नको जास्त. आता चालू झाल्या का तुला घेती जातील पर्कुलेट टाकून. मावरं मावरं. बरोबर आहे का नाही? मग आम्ही जेव्हा इथे येतो ना, प्रत्येक प्रवचनामध्ये विश्वास तर तुमच्यामध्ये येतो, पण त्याच्याबरोबर ना मध्ये मध्ये बारीक कण पण असतात. मध्ये मध्ये बारीक कण असतात आणि ते कण कशाचे असतात? देवाच्या प्रेमाचे. पण अनेक वेळा माणूस विश्वास घेतो पण ते प्रेम सोडू शकतो.
पण त्याला ओळखता आलं पाहिजे की हे माझ्यासाठी देवाने केलेलं प्रेम आहे. तुमची मिसेस त्या दिवशी मला सांगत होती इथे, की माझ्या मुलीला पहिला ताप यायचा, आजारी असंच काय बोलत होते ना तुम्ही. आजारी होती, बरं नाही वाटायचं, तिला सारखं डॉक्टरकडे न्यायला पहिलं लागायचं. पण आतापासून तिला काही होत नाही, उलट ती वचन बोलते, गाणी बोलते. पण याच्याद्वारे आम्ही बोलतो की वचनाद्वारे झालं. पण महत्वाचं हे आहे का खरोखर हा चमत्कार झाला, त्याच्याद्वारे तुम्ही देवाचं प्रेम ओळखलं. कारण जो देवाचं प्रेम ओळखतो त्याला परत विश्वास ठेवायला एकदम सोपं आहे. पण जर तो प्रेम त्याच्यातनं ओळखत नाही तर त्याला परत विश्वास ठेवायला भरपूर कठीण आहे. आता हे सगळं इथे होत आहे ना, पुरवठा. मी जास्त काही वचन बोलत नाही, जास्त काही बोलत नाही. पण माझी जी मधली तार आहे ती परमेश्वराने पहिली काय केली, मजबूत केली आहे. बरोबर आहे. आणि ती मजबूत केल्यामुळे आता किती पण हँगर टांग, किती पण हँगर टांग, किती पण ओझं टांग, पण ती काय हलायला तयार नाही. समजते तुम्हाला? पण कोण कोण 10 रुपयासाठी विश्वास ठेवायला असं असं होऊन जाणार. कोण कोण 100 रुपयासाठी विश्वास ठेवायला असं होणार. का होणार? कारण प्रेम नाही माहिती. जर माझ्यावर एक व्यक्ती एवढा प्रेम करतो आणि एकदम सोपं आहे की जो जो परमेश्वर पिता आपल्याला वाचवण्यासाठी स्वतःचा एकुलता एक प्रिय मुलगा देतो. एकच होता ना त्याच्याकडे. तो पण त्याने काय केला? दिला. मग हा मला बाकीचं द्यायला काय रोखून ठेवेल का? ते पण तर देणार आणि दिलाय. मग जेव्हा मी विचार करतो की परमेश्वर एवढा प्रेमळ आहे, त्याचं प्रेम इतकं महान आहे की त्याने एकुलता एक त्याचा लाडका मुलगा दिला. तर आता तो मला 2 रुपयाची कॅडबरी नाही देणार. बरोबर का नाही? काय देणं सोपं आहे तुम्हाला? मासे देणं सोपं होतं का प्रिय मुलगा देणं सोपं होतं? हां? अच्छा, अच्छा उदाहरण. समजा या बहिणीकडे 1 करोड रुपये आहेत. उदाहरण हां. कारण तुम्ही धनवान आहे. आपण सगळे धनवान आहे. 1 करोड काय आहे? छोटीशी गोष्ट आहे. आपल्याकडे तर एवढं आहे की जागा नाही ना ठेवायला. बरोबर का नाही? 1 करोड रुपये काय आहे? छोटीशी. तर 1 करोड रुपये तुमच्याकडे आहे. आणि 1 करोड रुपये काय बोलत होतो मी? 1 करोड रुपये तुमच्याकडे आहे आणि या 1 करोड रुपये तुम्ही रिन्सियाला, जर रिन्सिया तुमची मुलगी आहे, तुम्ही 1 करोड रुपये तिला दिले. बरोबर? आणि 1 करोडच तुमच्याकडे होते. किती होते? 1 करोडच तुमच्याकडे होते. आता पुढच्या वेळेला तिला लागते चप्पलची गरज. कशाची गरज? आणि जेव्हा चप्पलची गरज लागते, तुम्ही परत तिच्याकडे येता आणि तिला बोलता, "बाबा, मी तुला उद्या चप्पल नक्की देईन." आता ही विचार चिंता करेल का नाही? देईल का नाही? चिंता नाही करणार. का नाही करणार? जर 1 करोड दिले आहेत, तर चप्पल ती नाही देणार काय? चप्पलसाठी खोटं बोलेल का? मग सिंपल आहे. परमेश्वरांनी त्याचा एकुलता एक प्रिय पुत्र दिला, तो जो सर्वात मोठा आहे त्याच्यासाठी, जो सर्वात त्याच्या उराशी टेकलेला होता. तो जर दिला, तर बाकीचं जे छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही मागतात, ते द्यायला तो रोखून ठेवेल. ते तर असंच देऊन टाकेल आणि दिलं. आता आता एक सिंपल आहे. तुम्हाला जे काही पाहिजे ना, तुम्ही स्वतःला विचार करा, हे परमेश्वराच्या प्रिय पुत्रापेक्षा मोठा आहे का ते एवढीशी गोष्ट आहे? एवढीशी गोष्ट आहे. पण चिंता कशासाठी करत आहे? छोट्या गोष्टीसाठी. शब्द आहे देवाचा. परमेश्वर पित्याचा शब्द आहे की मी तुला दिलाय. तरी पुत्र दिला. अच्छा, अच्छा उदाहरण. किती लोक येशूवर विश्वास ठेवतात की येशू या जगात आला होता? ज्याच्याकडे हात आहे त्यांनी हात वर करा. पहिलं चेक करा हात आहे का?
हाय ना? हा. किती लोकांनी येशूला पाहिलं? पाहिलं का? नाही पाहिलं. किती लोकांनी विश्वास करता की येशू क्रुसावर त्याला मारलं? सगळे विश्वास करतात. किती लोक विश्वास करतात की येशू तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत झाला? बरोबर आहे? हा? हा, उठवलं. मग आता किती लोक विश्वास करतात की देव बापाने त्याचा एकुलता एक पुत्र स्वर्गातून तो पाठवलेला त्याचं नाव येशू होतं? विश्वास करतात? मग आता मला सांगा, हे विश्वास जो करता तो तुम्ही कुठून आणला? तुम्हाला कसं माहिती येशू होता? हा? बायबलनुसारच सांगताय ना. कारण आपल्यामधलं कोणी बघितलंय का येशूला? आपल्यामधलं कोणी बघितलं का परमेश्वर पित्याला? कधीच नाही बघितलं. मग मला सांगा, की त्या बायबलमध्ये शब्द लिहिलाय त्यानुसार आम्ही काय केला? मग त्याच बायबलमध्ये, ज्या बायबलमध्ये तुम्ही वाचलं येशूविषयी आणि तुम्ही न बघता विश्वास ठेवला, न अडखळता विश्वास ठेवला, बरोबर आहे का नाही? आता सुद्धा तो दिसतो का? नाही. पण जेव्हा स्तुती होते, तुम्ही हात वरती करता आणि तोंड उघडता. तुम्ही पाया पडता. कुठे दिसतो? कारण बायबलमध्ये लिहिलंय म्हणून मी काय केला? विश्वास ठेवला. मग आता मला सांगा, ज्या बायबलमध्ये तुम्ही येशूविषयी ऐकलं आणि लिहिलंय, त्यावर विश्वास ठेवला, त्याच बायबलमध्ये लिहिलंय का तुम्ही अगोदरच बरे झाले आहात? मग तिथे का त्रास होतोय? मग आता परिस्थिती कुठे दिसते? येशू कुठे दिसतोय तुम्हाला? येशू पण नाही दिसत आहे. लक्षात आहे का नाही तुमच्या? कारण येशूविषयी आला ते एवढ्या मोठ्या विश्वास माझ्याकडे आहे ठेवायला, पण एवढूसा आरोग्यासाठी मी का डगमगत आहे? म्हणजे एवढं महान काम झालं, त्याच्यावर मी इझिली काय केला? आणि त्यानुसार, कारण विश्वास ठेवला म्हणूनच तुम्ही इथे येऊन बसले ना. विश्वास ठेवला म्हणूनच ऐकत आहे. पण जे मला पाहिजे त्याच्याविषयी मी का डगमगत आहे? हा? बरं होईल, पण त्याच येशूने लिहिलंय ना, की मी आलो आणि घेऊन गेलो. त्याच बायबलमध्ये आहे. मग मला विश्वास ठेवायला रडायची गरज आहे का? सिंपल आहे. अरे का परमेश्वर तुम्हाला पुत्र दिला, तो परमेश्वर तुम्हाला बाकीचं देऊ नाही शकत? त्यांनी दिलं पण. वचन आहे, आपण बघू. रोमकरास अध्याय 8:31 वाचा. 32 वाचा. ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता कोणी? त्या ज्याने? देवबापाने त्याच्या स्वतःच्या पुत्राला राखून न ठेवता त्याला त्याला आपल्या सर्वांकरता कोणाकरता? माझ्या एकट्या करता. हा? फक्त ख्रिस्ती लोकांकरता. इथे एक चांगला आहे बायबलमध्ये, माहिती काय तुम्हाला? ते कोणताच धर्माविषयी बोलत नाही. तो बोलतो अख्खं जग. अख्खं जग, तो कोणी असो, त्या प्रत्येकासाठी येशू बोलतो. प्रत्येकासाठी देवबापाने त्याचा लाडका पुत्र या धर्तीवर पाठवला. काय केलं? सर्वांकरता सर्वांकरता समर्पण केले. काय केले? समर्पण म्हणजे काय? समर्पण म्हणजे काय? समर्पण म्हणजे काय माहिती आहे? आता समजा हा मोबाईल आहे. हा काय आहे? मोबाईल आहे. आणि मी याला, प्रिन्सी याला जर समर्पण करतो, फोन नाही येणार, तुला यावं लागेल.
बरीचशी पडते बघ. आता हिला मी फोन समर्पण केला, बरोबर आहे. आता मी थोड्या वेळाने हिला बोलतो, 2 दिवसांनी, ए जरा माझा फोन 1 दिवसासाठी दे ना मला. आता काय, मग किती वेळा तुम्ही बोलले आहेत की मी माझं जीवन देवाला समर्पण केलंय? बोलता भरपूर वेळा. पण परत देवाला बोलता ये थोडं दे ना मला, थोडं मावरं करायला जाऊ दे ना, थोडं थोडं देऊ दे ना. मग काय समर्पण केलंय? डिवायडेड आहे, म्हणजे अर्ध इथे. पण इथे प्रभू सांगतो मी परत जेव्हा पुत्राला दिलं ना, मी परत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वच नाही झालो. म्हणजे मी जेव्हा दिलं तेव्हा अख्खच्या अख्ख तुम्हाला, मी अपेक्षा नाही केली तो परत भेटणार आहे मला, मी अपेक्षा नाही केली की मला काय फायदा आहे त्याच्यात, तर पूर्णच्या पूर्ण मी देऊन टाकला. दिला का नाही दिला आपल्याला. आणि जेव्हा आपल्याला, थँक्यू हा, जास्त वेळ घेतला नाही तर घेऊन जाईल. बघितलं, विचार ओळखले ना मी बरोबर. तर जेव्हा दिला, तर दिल्यानंतर समर्पण म्हणजे काय, एकदा मी दिला तर त्याच्यामध्ये माझा आता कोणताही अधिकार किंवा मी त्याच्यामध्ये काही करू शकत, समजते का नाही. आणि दिला, वाच परत वाच. ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले का करणार आहे. केले. हा, तुम्ही बोलतात ना, येशू ये ये, येशू ये. येशू बोलतो मी तर ऑलरेडी तुझ्याकडेच आहे, मी कुठे गेलाय. समर्पण केले तो त्याच्याबरोबर आपल्याला कशा बरोबर. इथे लिहिलंय, हे जेव्हा तुम्ही घेणार तेव्हाच त्याच्याबरोबर तुम्हाला, कोणाबरोबर आहे, जो पुत्र दिला त्या पुत्राबरोबर, म्हणजे त्याच्या शब्दाबरोबरच तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे. पण पुत्राला काढलं तर, कारण जे काही भेटणार आहे कशा बरोबर आहे, पुत्राबरोबर आहे. पुत्राला काढलं तर काहीच नाही भेटणार आहे. म्हणून इथे लिहिलंय की तो त्याच्या बरोबर, म्हणजे कोणाबरोबर, प्रभू येशू बरोबर, ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले. तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. आता मला त्याला सांगा, समर्पण केले का नाही केले, केले का नाही केले. शब्द सांगतो ना यांनी काय केलं. पण ह्याच्यावर कधी विचार केला, समर्पण करण्याच्या मागे पण बारीक कण कोणते आहेत. हा, प्रेमाचे आहेत. आणि जेव्हा माझा पाया याच्यावर प्रेमात होतो त्यावेळेलाच मला सर्व काही त्याच्याबरोबर भेटलेलं आहे. म्हणजे विश्वास तेव्हा काम करणार जेव्हा मी परमेश्वराच्या प्रेमाला ओळखते, त्याची रुंदी, खोली, लांबी, उंची ओळखते, तेव्हा आमचा विश्वास काय करतो, काम करतो. मग येशूंनी माझ्या गरजा पुरवल्या का पुरवल्या, प्रेमा खातर. जर येशूंनी मला धनवान केलं का केलं, येशूंनी मला बरं केलं का केलं. आणि जेव्हा मी प्रेमा खातर बोलतो ना, तेव्हा मी लगेच विश्वास ठेवणार की मला माहितीये माझा बाप माझ्यावर इतकं प्रेम करतो, स्वर्गीय पिता, की त्यांनी माझ्यासाठी एकुलता एक पुत्र दिला. आणि मी विश्वास करतो की त्याने माझा पाप, माझे श्राप, माझे आजार क्रुसावर घेतलेले आहेत. आणि जर घेतलेले आहेत म्हणून मी विश्वासाने धन्यवाद देतो की धन्यवाद प्रभू, तुला बसलेल्या माराने मी. पण जो प्रेम नाही ओळखत ना, तो फक्त बोलतो धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी बरा झालोय.
बरा झालोय, बरा झालोय, बरा झालोय. तिथे फक्त विश्वास आहे, पण प्रेम आहे? कारण प्रेम तेव्हाच तुम्ही अनुभवू शकता जेव्हा तुम्ही त्याच्यावर शब्दावर विचार करता की परमेश्वर किती चांगला आहे आणि तो आमच्यावर किती प्रेम करतो. हालेलुया. समजतंय का नाही समजतंय? मग आता देवाबरोबरचं पण प्रेम मजबूत पाहिजे आणि माणसाबरोबरचं पण प्रेम, तरच आपला विश्वास काम करणार, नाहीतर तो काम करत नाही. कारण विश्वास प्रेमाशिवाय, मग फ्यूज उडवायला मध्ये मध्ये लोक येऊ शकतात. आणि ज्या वेळेला तुमचा फ्यूज उडत आहे, नेहमी लक्षात ठेवा, फ्यूज ह्याच्यासाठी उडत आहे की मी अजून देवाच्या प्रेमात मजबूत झालेली. पण जेव्हा देवाच्या प्रेमात मजबूत आहे, त्यावेळेला तुमचं लक्ष जर देवाच्या प्रेमावर आहे ना, तर तुमचा फ्यूज उडायला भरपूर वेळ लागतो. पण ज्या क्षणाला देवाच्या प्रेमात तुम्ही मजबूत नाहीये, तर फ्यूज लगेच उडणार. हालेलुया. तर आपण सर्वजण उभे राहूया.